नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळेत सन 1989 साली शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आज वसमत रोड मधील मधुर भोज या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावरील अध्यक्षस्थानी परभणी लॉयन्स क्लबचे पंडित बरदाळे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव माधव मंडगे, प्रसिद्ध कवयित्री लेखिका नयना साठे, माधवी मंडगे, संगीता कडतू आदींची उपस्थिती होती. आज आयोजित स्नेह मेळाव्याच्या दरम्यान एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत आपापला परिचय देत स्नेह मेळाव्याचा आनंद घेतला. यावेळी संजय जगलपुरे, आनंद खरात, प्रकाश थिटे, बाबासाहेब वाघ, बाबाराव वाघ, कैलास कारामंगे, अंबादास वाकळे, प्रल्हाद घनसावंत, अशोक काळे, मंचक खरात, बाजीराव घनसावंत, दिनकर प्रधान, संतोष गव्हाणे, विजय इंगोले, संजय नवले, रमेश पावडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन माजी विशेष कार्यकारी अधिकारी देवानंद वाकळे यांनी केले. येलदरी शाळेचे अतिशय गुणवंत विद्यार्थी माझ्यासमोर खाली, त्यांना मी लहानपणापासून पाहत आलो आणि त्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य जे आहे ते सफल झालेलं आहे जीवनामध्ये, आणि त्यांनी हेच कार्य सतत चालू ठेवायचं आहे आणि त्यांच्या गुरुजनांची आठवण केली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि येलदरीचा हा स्नेह मिळण्याचा कार्यक्रम अतिशय योग्य झालेला आहे. त्यामध्ये नयना साठे यांनी घेतलेलं योगदान आणि देवानंद यांचंही योगदान खूप होतं. त्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांचं जे उपस्थिती होती त्याबद्दल मी भारावून दिलं. बरं का, तुम्ही जर नसते तर हा कार्यक्रम इतका सुंदर झाला नसता, आणि तुम्ही सतत दरवर्षी ह्या कार्यक्रमाला सहभाग नोंदवावा आणि या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही येऊन हा कार्यक्रम सक्सेस करावा. मी आजकाल बघते की प्रत्येकजण सगळ्यांच्या गर्दीत असून एकटा आहे, तर नाती ही जोडलेली असतात, ती मिळालेली असतात, ते कंपल्सरी असतं. पण मनाने जे जोडलेलं नातं असतं हे मैत्रीचं. तर मला असं वाटलं की मैत्रीचं नातं जर एकमेकांच्या जवळ आलं, कोणतीही जात असू दे किंवा स्त्री पुरुष, मुलगा मुलगी असू दे, पण जर सगळे मनाने एकत्र आले तर सगळ्यांचं आयुष्य वाढेल. आजकाल जे आयुष्य कमी झाले लोकांचं, हे मेंटली प्रॉब्लेममुळे कमी झाले, शारीरिक नाही आहे. औषधं भरपूर आहे, उपचार भरपूर आहेत, पण माणूस एकटा पडत चालला आहे आयुष्यात. तर म्हणून मला असं वाटलं की जुन्या आठवणी, लहानपणी जसा काही स्ट्रेस नव्हता, लहानपणी कोणत्या प्रकारचा आजार नव्हता, कारण मनाने सुदृढ होतो. त्यामुळे मला असं वाटलं की कुठेतरी जोडावं सगळ्यांना आणि एकमेकांना भेटवून. टेन्शन्स प्रत्येकाला असतात, प्रॉब्लेम्स असतात, पण आयुष्य वाढण्यासाठी टॉनिक म्हणजे मित्र आणि मैत्रिणी, म्हणून मी केले. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.